एका लग्न सोहळ्यानंतर आरोग्य विभागात खळबळ उडाली. वऱ्हाडी मंडळींना आणि ग्रामस्थांना ज्या गायीच्या दुधापासून तयार करण्यात आलेला मठ्ठा देण्यात आला, त्याच गायीमध्ये रेबीजची लक्षणे दिसू लागल्यानं परिसरात दहशत पसरली. याची माहिती मिळताच प्रशासनानं गावात आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं. खबरदारीचा उपाय म्हणून लग्नात मठ्ठा प्यायलेल्या सगळ्यांना अँटी रेबीज व्हॅक्सिन देण्यात आली. गावात विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यात शेकडोंच्या संख्येने पाहुणे आले होते. लग्न सोहळा संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी गायीची प्रकृती अचानक बिघडली. या गायीला कुत्रा चावल्याचं तपासातून समोर आलं. यानंतर ग्रामस्थांच्या मनात भीती निर्माण झाली. डॉक्टर लोकेश बेलवंशी यांनी गायीची तपासणी केली. गायीमध्ये रेबीजची मिळती-जुळती लक्षणे दिसली. तिच्या तोंडातून सतत लाळ गळत होती. ती प्रचंड रागात दिसत होती. ती डोकं आपटून घेत होती. ही सगळी लक्षणं रेबीजची लागण झाल्याची होती, अशी माहिती बेलवंशी यांनी दिली. प्रकरणाचं गांभीर्य पाहता आरोग्य विभागाचं पथक तातडीनं गावात पोहोचलं. ज्या व्यक्तींनी लग्नात आजारी गायीच्या दुधापासून तयार केलेलं दही आणि ताकाचं सेवन केलं, त्यांना खबरदारीचा उपाय म्हणून अँटी रेबीज लस टोचण्यात आली. गावात आतापर्यंत 250 जणांना लस देण्यात आल्याची माहिती बीएमओ डॉक्टर पुष्पाराणी सिंह यांनी दिली. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार लग्नात आसपासच्या गावामधील रहिवासी मोठ्या संख्येने आले होते. त्या सगळ्यांचा शोध प्रशासनाकडून घेतला जात आहे. लग्न समारंभात जेवलेल्या सर्वांचा शोध आरोग्य विभागाच्या पथकाकडून सुरू आहे. आरोग्य विभागाचं पथक गावात ठाण मांडून बसलं आहे. लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला जात आहे. प्रशासन संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेवून आहे. गायीच्या परिस्थितीवरही लक्ष ठेवलं जात आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.